एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या शिवाजीला कैद करण्याचा प्रयत्न करत आहात तो खूप ताकदवर आहे. नारायणा, शिवाजी कसा आहे, कोण आहे याच्याशी आमचा काहीच मतलब नाही. आम्ही जाणतो तो आत्ताचा क्षण आणि तो आम्ही जिंकलाय. नारायणा, जिंकलाय. अशी तुमची मर्जी. इथं माझीच मर्जी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज येत आहेत. गुजरा महाराज. जगदंब महाराज, ऐसे चिंतित राहू नये. निघेल काहीतरी तोडगा यावर. तोडगा? रघुनाथ पंत, आपणास ऐसे का वाटते की आम्ही काही तोडगा शोधत आहोत? आणि जर तसेच समजत असाल तर या युद्धाचा तोडगा अगदी युद्धाच्या पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होता. आम्ही जर ठरवले असते तर ही बेलवडीची गडी जाता जाता अगदी सहज उद्ध्वस्त केली असती. पण समोर लढणारी बाई माणूस आहे, तिच्यावर जर शस्त्र चालवलं तर मराठ्यांनी नारीचं राज्य उद्ध्वस्त केलं असं म्हणेल रयत. गेले कित्येक दिवस आम्हाला ही चिंता लागू नाही. आमची बलाढ्य सेना जिने अगदी कावेरी पट्टणम ते वृद्धाश्रम पर्यंतचा अखंड दक्षिण भाग सहज काबीज केला, तिच्या पुढे ही छोटीशी बेलवडीची गडी काय कौतुकाची. आमचा तुम्हावळे सजी कंकर. आमच्या शब्दाखातर कुतुबशहाच्या आखाड्यात उतरून हत्तीस चिप्पट केले त्या पठ्ठ्याने. आमचा तो एकटा मावळा सुद्धा सावित्रीबाई देसाईच्या संपूर्ण सैन्यापुढे पुरेसा होता. तर महाराज, हा विलंब कशासाठी? गेले 25 दिवस आपली फौज लढते आहे, अद्यापही यश पटले नाही. अहो, दक्षिणेत मिळवलेली ती सगळी दौलत या युद्धात तशीच ओवाळून टाकायची की काय? पंत, ऐसे खचून जाऊ नये. आतापर्यंत आम्ही वेगळा विचार करत होतो. आतापर्यंत आम्ही त्यांना संधी देत आलो, माफ करत आलो. पण यापुढे नाही. आता त्यांना त्यांच्या कर्मांची शिक्षा नक्कीच मिळणार. हंबीरराव, आपण आमचे जाणते सेनापती. युद्धात भावनांची गल्लत होऊ नये हे आपणासही उंगावया हवे. पण समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न उचलता जर मी माघार घेत असू तर महाभारतातल्या भीष्मासारखी आमची अवस्था होईल आणि आम्हाला येथेच शरपंजरी पडावी लागेल. महाराज, हे करताना आपणास किती यातना होत आहे हे जाणतो आम्ही. पंत, अहो, यातनांचा आभूषण मिरवण्याची हौस असते मराठ्याला. पण त्या यातना त्याच्याच भाऊबंदीकडून मिळण्याच्या, त्याच्याच माणसांकडून मिळण्याचा श्राप अगदी महाभारत काळापासून या मराठी मातीला लाभत आलाय. असो सखोजीराव, मुजरा महाराज. जैसे असेल तैसे स्वीकारावे. ही बेलवडीची गडी आता तुम्ही लढवा. त्यांनी आपल्याकडून चोरून नेलेले सर्व साहित्य, दागदागिने, दौलत तातडीने हिसकावून घ्या. जशी आज्ञा महाराज. फतेह करा. लय वाघिणीचा टेंबा मिळू नकोस. कधी दात पडतील हे कळायचं बी नाही. अरे हाय, वाघिणीच्या दादाला हात घालायला काळी सुद्धा तेवढं तोला मोलाचं लागतं. अगं चल, तुला आता धावतोच बघ. मराठ्यांच्या मावळातल्या मनगटातली ताकद. ये का गेले 25 दिवस आमच्या सैन्याशी युद्ध करून तुमची मनगट शिरली की काय? बांगड्यांचा एर पाठवून देऊ का? असं धावतोच तुला आता. चल चल. गुजरा महाराज. जगदंब महाराज, आपला विजय झाला युद्धात. असो. महाराज, आपला विजय झाला हे कोण आपणास आनंद नाही झाला? आनंद या विजयाचा. पंत, आनंद झाला ना, पण आम्ही कोणाशी युद्ध केलंय आणि कोणासमोर आमचा विजय झालाय याची खंत सुद्धा अधिकच. असो हंबीरराव, भले शाबास, चांगले पराक्रम गाजवले. मावळ प्रांताचं अगदी नाव राखलं बघा. पंत, आम्हाला निघायचंय, पण तत्पूर्वी आम्हाला त्या वीरांगणेचं दर्शन घ्यायचं जिने अखंड मास आमच्या सैन्यासमोर झुंज गेली. महाराज, आपला जोर बघता तिने पलन केले. आमच्या कानावर असंही आलं की आपण तिला कैद करणार आहात
हो, ही मुलुकगिरी करायला कोणी सांगितली होती? युद्धात एका स्त्रीला हरवलं म्हणून स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवण्याचा अधिकार लाभला की काय तुम्हाला? एवढ्या सखोजीरावांना याचाही जापसा घेऊच आम्ही. जी महाराज, सखोजीराव घेऊन येत आहे. दुसरा महाराज. या सखोजी या, भले पराक्रम गाजवून आहात काय? महाराज, बया निसटली होती रानात, जाऊन पकडून घेऊन यावं लागलं. सखोजी यापुढे अदब विसरू नये. गेल्या एखादा मास युद्ध केलेत म्हणून हा कसूर माफ करतो. सावित्री अक्का, युद्धात आपणाकडून बदंबल केला गेला म्हणून आम्हाला युद्ध करणे भाग होते. पण इथून पुढे मात्र आईच्या मायेनं. आई, कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतोय? युद्धात विजय मिळवलेले विजयी राजे आपण. आपल्या मुखी अशी नम्र भाषा शोभत नाही. सावित्री अक्का, युद्धात मी विजयी होतो तरी त्याला काही शिंग फुटत नाही. तो माणूसच राहतो आणि आम्हीही आमचा माणूस पण विसरलेलो नाही. माणूसपणाची व्याख्या ही आपणच करावी. राजे, विजयितांना सर्वच नियम अनुकूल असतात आणि पराजितांच्या स्त्रिया विजयितांसाठी दास्याच असतात. गे राजा, ही सावित्रीबाई देसाई सुद्धा तुझ्या समोर दासी म्हणून उभी आहे. तूही भोग घे तिचा. पास. सावित्री अक्का, स्त्री म्हणजे आमच्यासाठी साक्षात देवघरातली देवताच, आई जगदंबेचं रूप आणि आम्ही आपल्या ठाईच मानतो. बस बस कर तुझं एडवून. सखोजी, सखोजी, नेमकं झालंय तरी काय? बलात्कार केलाय तुझ्या या चांडाळ शिपायाने माझ्यावर. सखोजी, काय ऐकता मी? महाराज, ते अरे, युद्धात या वाघिणीची शिकार केली म्हणून हे असं करशील तू? अपेक्षित नव्हतं. हंबीरराव, घेऊन जा याला आणि याच बेलवडीच्या कालकोठरीत डांबून ठेवा. चौरंग करा याचा. नाही महाराज, माफी द्या महाराज. स्वराज्यातील प्रत्येक स्त्री ही आम्हाला माता भगिनी समानच. आणि आज जर त्यांच्यावर असे अत्याचार होत असतील आणि तेही आमच्याच मावळ्यांकडून, तर जोहरात गेलेल्या त्या हजारो वीरांगण्यांच्या टाहो आम्हाला आज धिक्कार देत आहेत. त्यांच्या टाहोन पुढे आम्ही आज नतमस्तक होत आहोत. सावित्री अक्का, हे जे काही झाले त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. पंत, इथून पुढे सावित्रीबाई देसाईंची गडी त्यांना सुखरूप परत करेल. त्यांच्या राज्यावर कुठलीही अडचण येऊ नये याची जबाबदारी इथून पुढे आपली असेल. राज, आतापर्यंत फक्त ऐकलं होतं आणि आता पाहिलं सुद्धा. म्हणूनच हा अवघा मराठा मुलं तुम्हाला देव मानतो. धन्य आहात राजे, धन्य आहात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला स्वराज्य जननी जिजाऊ आई साहेब की धर्मरक्षक संभाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. धन्यवाद. सर्व महिला प्राध्यापकांनाही विनंती आहे की तुम्ही आसनस्थ व्हावं. विद्यार्थ्यांना बसून. जळ बाहेर निघतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकत काटा येतो. अशाच मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी गाडवी सपना रुकेश पाटील आज मी येथे अशा महान पुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्यांचा मलाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालवून गेला, नितड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजलखानचा पुतळा फाडून गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच ही माती त्यांच्या मनात शिवरायांचे नाव कोरून ठेवते. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. या इथे
आधी आपल्याला आपलं अन्नधान्याबद्दल सोडत आपल्या देहावर सुद्धा आपला अधिकार राहिला नव्हता. त्याच दरम्यान दुर्गा भवानी माता म्हणजेच राजमाता जिजाऊ यांचा विवाह तोळेस तोळ शहाजी राजे भोसले यांच्याशी झाला. महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, झगमगता पेटतांगार. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन वद्य तृतीया शक्य 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊजी पुण्याई आली होती फळायला. जनतेचा राजा पोशिंदा आला होता जन्माला. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शुभ जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दृष्टांचा सहारी जन्मला. अरे माझा राजा बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कन्याजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है. जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. निकटवाट चढुनी जे गणकोट राखले, खिंड खिंड लढुनी स्वराज्य साकारले. सह्याद्रीचं वैभव महाराष्ट्राला भलं, सोन्याचं दिस हे मुलखाला दाभलं. माझ्या राजानं दिलं या दान राखा तुम्ही र. माझ्या राजानं दिलं या दान राखा तुम्ही र. माझी तानाजी धारा तीर्थी पडला, ओघळता रत्न सखा शिवबा हळहळला. माझी तानाजी धारा तीर्थी पडला, ठाकरे सर आज आपल्यामध्ये आलेले. तर मी आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ठाकरे सर जे आहेत म्हणजे त्यांनी आज तुम्ही बघत असाल की सोशल मीडियाच्या माध्यमातून सरांचं मोठं काम आहे जे आपल्याला फार मोठ्या प्रमाणात समस्या आहे. पूर्ण भारतामध्ये जी समस्या आहे त्यांचं निराकरण करण्याचं काम आपले ठाकरे सर करत आहेत. समितीचे सर्व आमचे पदाधिकारी असतील
आणि गावातून ग्रामस्थांची मागणी होती की हंकारे सर महाराष्ट्रामध्ये इतकं मोठं काम करताय, तर आपल्या गावासाठी आणि आपल्या परिसरासाठी पण असा कार्यक्रम झाला पाहिजे ते. तर आपल्या समितीने सर्वांनी तो कार्यक्रम घ्यायचं ठरवलं आणि सरांना आपल्याला कार्यक्रम ठेवायचा होता 19 तारखेला, कारण की शिवजन्मोत्सव आपण 19 तारखेला साजरा करणार होतो. परंतु 10वीची परीक्षा असल्यामुळे 20 तारखेला, तर मग असं ठरलं की शाळेमध्ये जी आपल्याला जागा उपलब्ध होईल त्यावेळेस आपण तो कार्यक्रम ठेवायचा असं ठरलं. आणि ही जी आजची तारीख आहे 8 तारखेनंतर आपल्या शाळेचं ग्राउंड उपलब्ध नव्हतं, तर 7 तारखेला कार्यक्रम ठरवला आपण. आणि आज आपल्यामध्ये बघताय तुम्ही की हंकारे सर इथे उपस्थित झालेले आणि मोठ्या संख्येने आपले विद्यार्थी आणि पालक पण उपस्थित झालेले आहे. मी आपल्या सर्व समितीच्या वतीने सरांचं पुन्हा एकदा मी शब्दरूपी सुमनांनी त्यांचं स्वागत करतो. आणि मला आल्या सरांनी सांगितलं की मी आपल्याकडे घटना घडली, आपल्या महाराष्ट्राचं एक हिरा हरपलाय, तर मी कुठल्याही प्रकारचा गुच्छ घेणार नाही आणि ते कुठल्याच कार्यक्रमात गुच्छ घेत नाहीये. तर एवढा मोठा मनाचा माणूस आज आपल्यामध्ये आहे. खरं तर आपलं भाग्य आहे की आपल्या सरांची आज वेळ भेटली आणि आपल्याला ते मार्गदर्शन करणं आहे. तर मी सर्व आपल्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केला आवाज चढवायचा, असं केलं टेबल शार्प करायचा. 2 गोष्टी. आता नाही हात काढ. अरे लागलाय आता. मी ज्या वेळेला तुला असं करेन तेव्हा आवाज चढवायचा आणि असं केलं टेबल शार्प करायचा. मोबाईल बंद आहे का तुझा? मेसेज बघत बसायचं नाही. तुझं माझं नातं नवरा बायको सारखं. तू नवरा मी बायको. साऊंड चुकला मेलास. माझी लेक तुझ्या मानगोटी बसली नसेल त्याच्यापेक्षा जोरात बसणार. मेलासच तू काय. त्यामुळे सावध राहायचंय. पोरांनो आता तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. माझ्या बाबा बरोबर होते तर कर, नाही तर आता राहू दे. लय हलवाल करू नका. हा बरोबर आहे. इकडे बघा पोरांनो, ज्याला दंगा करायचा आहे आणि तोंडाने बोलायचं आहे त्यांना आत्ताच उठून जा. मी परवानगी घेतो. मी शिक्षकांची परवानगी घेतो. इथं कोणाला जबरदस्ती बसवलंय का? असं कोण आहे का? पोरांनो परत एकदा सांगतोय, नीट बसा. एकमेकाच्या मांडीवर बसता येणार नाही. जर कुणी दंगा केला, ऐका काय, शिक्षकांना मुलांना मारता येत नाही. महाराष्ट्र शासनाचा नियम आहे काय, आमच्या मुलाला अजिबात शाळेत हात लावायचा नाही. आमच्या मुलाला मारायचं नाही. अजिबात मारायचं नाही. महाराष्ट्र शासनाचा नियम आहे आणि आई बापानं घालून दिलेला नियम आहे. आणि बापापेक्षा आईचा लय लाड आहे. नवसाचं कार्ट 4 वर्ष पोटाला नव्हतं, गावदेवीला नवस केलं, वट वाघूळ माझ्या पदरात पडलं. चड्डी घालता येत नाही, शिंबूड काढता येत नाही, शीला गेलं तर आम्हीच धुतो. पण आजीच्या लाडाचं आमच्या मुलाला मारायचं नाही. आणि एखाद्या शिक्षकानं थोडं जरी मारलं कार्ट रडत घराकडे जात नाही. मम्मी मला लई मारलं. मम्मी त्याच्यापेक्षा हुशार, लगेच फेरेन लावली लावून पॉन्ड्स पावडर थापून तारा 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 त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. काय पोरांनो लक्षात द्या, मी शिक्षक नाही. हा नियम शिक्षकांना आहे. जर मध्येच कुणी दंगा केला 1 तास मी बोलणार आहे. 1 तासामध्ये याच्या मांडीवर पड, पाठीमागच्यानं त्याला अशी मिठी मार, याला बोल त्याला बोल, ह्याला डिवस, मध्येच काहीतरी आवाज काढ, खिशातला चिंगम काढ, तोंडात टाक, ती बडीशेप जी पुडी नालायकानं अशी करून खा. असं जर मला काय दिसलं, पोरा छत्रपतीची शपथ आहे, एका रपाटा कळतोय का? एका रपाट्यात जागेवर चडीवली. काल एकाला लातूर मध्ये रपाटा पडलेला आहे. त्याला दिवाळीचा बोनस 3 महिने उशिरा मिळाला. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 3 महिने उशिरा बोनस मिळाला.
पुढून ओली आणि मागून झंडवासारखी पिवळी झालेली आहे काय. त्यामुळं सगळ्यांनी सावध राहायचं. दंगा मला अजिबात चालत नाही. हा, सगळ्यांनी अगदी शांत. पाठीमागच्या सगळ्यांना विनंती करतो, पोरांचं लक्ष तुमच्याकडे असतंय, त्यामुळे चल बिचल असं काही करायचं नाही. हा, आणि आता मातानो मागं बसलेल्या माता, येता 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 मी बघत होतो ती लहान लहान 1.5-2 वर्षाची कार्टी घेऊन आलायसा. आता तिथनं काय निदान आजच्या दिवशी तरी ते कार्ट बापाकडे देऊन यायला पाहिजे होतं का नाही. उचलून घेऊन आलायसा. चल र गाण्यान, चल र शिवण्यान, तू हागला कर, तू मुतला कर, आणि तुझा ड्रायपर कुठं आहे, चिंकीचं कुठं गेलं, आणि मंगीचं दिसेना झालंय. त्या बाळीचं तर काही कुठं पळूनच गेलं. आणि ती सगळी कार्टी आणताय, सकाळ सकाळी इथं माझ्या बोकांडी मारताय. आणि कार्ट म्हणे एवढं नालाय, घरातनं गप येतय आणि इथं आल्या मम्मी शिलाले, मम्मी शिलाले, मम्मी मला भूक लागली. आता माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. आता मी सुरू केलं कार्ट रडणार आहे. आता ते जर कार्ट रडायला लागलं, शांतपणे उठायचं. एवढं मोठं प्रांगण आहे, त्याला पाठीमागे घेऊन जायचं, त्याला शांत करायचं आणि मग येऊन बसायचं. तिथंच त्याला चिमट काढत बसायचं नाही. असा जायच बाच्याच नाव गेला, तुझा खानदानच असला, तुझा आजाच असला, तुझा चुलता तर मसोबाच दिसतोय, त्याला त्यातलं काही कळत नाही. काल तर एका मातेनं वर्ण पदर टाकलाय पोरावर आणि आतनं ढुस द्यायला लागल्या पोराला. अजिबात असलं काय. आज शेजारणीला विनंती, तिनं तिच्याकडे बघून हसायचं नाही. तुझं रडलं, माझं कुठं रडलं, गंगेचं रडलं, चिमीचं रडलं, माझं नाही रडलं. तुझं रडलं नाही. तुझं तर एवढं नालाय काय, तुझ्या एकट्या कारखाना आमची ही अर्धी शाळा बाद केली. 4 शिक्षकांना आमच्या मुळव्यात झाला, 2घांना झाला, एकाला साखर झाली. त्यामुळे अजिबात दंगा कोणी करायचा नाही. मला दंगा चालत नाही. हा, पाठीमागे कोणी एकमेकाशी बोलायचं नाही. मोबाईल येणारा 1 तास पूर्णपणे मोबाईल बंद, म्हणजे बंदच राहिला पाहिजे. याचा जरा आवाज आलं का लक्षात. हा, आता काय विषय मातानं हसायचे आहेत. हसायला काय पैसे द्यावे लागतात का, द्यायचे आहेत का. जे काय पैसे द्यायचे, कालच नितीननं मला पैसे दिले, माझ्या बायकोनं खर्चून पण टाकले. हा, तुम्ही त्याची काळजी करायचं नाही. आलं हसायला, ख्या 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 दात काढत, किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालते. तो अगदी आनंदानं हसत हसत जायचा. हसता हसता तिला टाळी द्यायची, पडली तर पडू दे तिकडे, पण तो अगदी आनंदात घराकडे जायचं. हा, समोर बसलेल्या माझ्या गुरुमाऊली किती आहे, शिकवणाऱ्या गुरुमाऊली या शाळेत. वा 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 गुरुमाऊलीनं, तुम्ही सुद्धा आनंदानं, टेन्शन घ्यायचं नाही. ह्यांच्यामुळे तुमचा मेंदू झालाय सगळं झिजलाय. टेन्शन आज घ्यायचं नाही. हा, चला, सब मंगल आहे. इकडं या, इकडं मला जरा दंगा वगैरे काय नका रे. ही सगळी बसून घ्या व्यवस्थित, सगळे व्यवस्थित, जिथं जागा मिळेल तिथे बसून घ्या. हा, पाठीचा कणा मोडला, पण साला वाघासारखा लढला. त्याचं नाव बाप आहे, लक्षात घ्या. आणि तो बाप सांगायला मी आज आलोय. आलं का पोरांनो लक्षात. त्यामुळं तो बाप आपल्याला समजावून घ्यायचा आहे. आई बापानं किडण्या विकल्या आणि मुलांना शिकवलं. तो बाप, थोडस ऊन लागणार, उन्हाचा चटका येणार, आला येऊ दे. आपला बाप भर 12च्या उन्हामध्ये आपल्यासाठी तापलेला आहे. आलं का लक्षात. थंडीमध्ये कुडकुडलाय, पावसामध्ये भिजलेला आहे. एवढं ऊन आलं चेहऱ्यावर, तर आज आपल्या बापासाठी सहन करायचं आहे. उगाच ऊन येतंय म्हणून असं कर, असं कर, असं कर, असं करायचं नाही. कुठलं लेकरू, आज पप्पा मला रविवारी सुट्टी आहे पप्पा, आणि आज तुम्ही शेतामध्ये काम करत असता, आणि आज मी तुमच्या डोक्यावर छत्री धरणार आहे, असं लेकरू कुठलं गेलं का बापाच्या पाठीमागे. नाही गेले. आज तो पांग फेडण्याची वेळ आलेली आहे. आई बाप ऐकताना हे ऊन आपल्या चेहऱ्यावरती झेलायचं आहे. चला, सब मंगल आहे, सब आनंद. वृत्तप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण बसरविणारी, विजापूरच्या दत्ता समोर निमूटपणे झुकणाऱ्या, नमणाऱ्या, बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा बडकवणारी, कल्याणच्या मुल्ला एम.एस. सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज,
संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासो जिज्ञासो चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील माऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेची लंगोटी नाटाळाची माते हानुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज के बोला भारत माता के बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या लेकीनं माझ्या लेकरानं माझ्या मातानं माझ्या पितानं माझ्या गुरुवर्यानं आणि माझ्या युवकानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत पोहोचले पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही कोलाहला तर साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठे जर आमच्या मधला माणूस आणि माणूस की हरवत चालली आज या मातेमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज हे 17-18 वर्षाचा पोरगा हातामध्ये दारूचा ग्लास घेत आपल्या आई बापाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टाकता आज हे 13-14 वर्षाच्या लेकीवर हे 2-2 नराधम तुटून पडतात का कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला हे आई बाप आम्ही पायाखाली घेऊ लागलो आई बापाचे कष्ट आम्ही पायाखाली घेऊ लागलं या मातीचाच आम्हाला विसर पडू लागला हे पोरानो म्हणून तुझ्या काळजावरती अगोदर पेरतो बघ ही माती कोणाची कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला हे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा पोरानं या राजाच्या मातीमध्ये बघा आज हे माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का तर आमच्या माझा माणूस पडतर हरवत चालला म्हणून आजचं हे कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात आणि तो बदल म्हणजे आजचा हा 1 तास आहे आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातेमध्ये मी वाढलो ज्या मातेमध्ये मी घडलो ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं उडण्याचं सामर्थ्य दिलं त्या मातेसाठी मी काय केलं पोरानं या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं माझ्या आऊ जिजाऊचं माझ्या गाडगे बाबांचं किंबहुना बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या महामानवानी क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली आपल्या कानापर्यंत पोहोचली जय जयकार झाला पण बेबीच्या देठापासून झाला नाही आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते पुराण ज्या वेळेला
ज्या ज्या वेळेला या महामानवांची नावं आमच्या कानावरती येतील, आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. जेव्हा जेव्हाही बापाचा प्रश्न येतो, आमच्या अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण पोरानं, या महात्म्यांनी, या क्रांतिकारकांनी, या समाजसुधारकांनी, या संतांनी लक्षात घ्या, स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताठ मानानं बसलेलो आहोत, लक्षात घ्या. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? बिंबीच्या देठापासून झाला पाहिजे, अंतरंगाने गहिवरून उठल्या पाहिजेत. कारण या राष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठा गैरसमज आहे. कोणता? हे आमच्या लेकराला आम्ही शाळेमध्ये पाठवले की आमचं लेकरू डॉक्टर होतं, आमचं लेकरू इंजिनियर होतं, आमचं लेकरू वकील होतं, हे एखादा अधिकारी होतं, लाखो आणि करोडो रुपये कमावतं. पण पोरांनो, सगळ्यात अगोदर तुमचा गैरसमज दूर करा. या शाळेच्या चार भिंती फक्त आम्हाला डॉक्टर, इंजिनियर आणि वकील देत नाहीत, तर या शाळेच्या चार भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, एका माणसाचा जन्म या शाळेच्या चार भिंतीमध्ये होतो. आणि तो माणूस आज तुमच्या मधला जागा झाला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायचे, आपल्या खांद्याजवळ ठेवायचे, पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे आणि असा जय जयकार झाला पाहिजे. एक तास अविस्मरणीय आपल्या आयुष्यातला ठरला पाहिजे. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आणि दोन्ही हात उंच गेले पाहिजेत. एवढे असं नाही, जय असं करायचं नाही, काय जय असं करायचं नाही येण्यासारखं. जोरात जोरात जोरात. ती लहान मुलं माझ्या समोर बसवले, तिथे एक शिक्षक बसवा. एक शिक्षक इथं, एक खुर्ची घेऊन इथं कोणतरी बसारपुड्याला आलाय, माझ्या का लग्नाला आलाय. इकडे उभं राहिलेली कार्टे, युवकानं, वाघानं, चला सगळ्यांनी जय जयकार करायचा आहे. सगळ्यांनी छत्रपतींची शपथ आहे, सगळ्यांनी जय जयकार. एक सुद्धा जो जय जयकार करणार नाही, पुढची शिवजयंती ते काही बघत नाही. चला चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मोठी काढा. आणि मोबाईलवर कोणी सुद्धा, बरं का, माझ्या समोर जर मोबाईलवर कोण मोबाईलला दिवसताना दिसलं गेलं, त्याचं संपलंच, विषय संपला त्याचा. तुला काय करायचं कर, फक्त याचा हे कमी करायचं नाही बघ. ट्रिबल तलवारी सारखाच आवाज आला पाहिजे माझ्या कानात. जरा कर. हा बरोबर, आता अजिबात हलवू नका. चला, घे रे इकडे, दोन्ही बरोबर रील घे, सगळीकडे व्यवस्थित घे, चारी बाजूनी कव्हर करा सगळं. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पवन सूत्र हनुमान के, बजरंग बली के. जय 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 श्री राम, जय 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 श्री राम, जय 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 श्री राम. क्या बात आहे. हात खाली घ्या. महामंत्र सगळ्या लेकीना एक टना टना उड्या मारत. आता आज घराकडे जायचं, टना टना उड्या मारत. रोज जाता पण कसं जातं ग कार्ट्यानं, पाठीवरती 50 किलोचं दप्तर, त्यात शिक्षकांना सांगितलेला अभ्यासक्रम, त्यात आणि मैत्रिणींची चर्चा. याला काही गणित शिकवा येत नाही, त्याचं काही भूमिती कळत नाही, आणि ते मुख्याध्यापक तर असंच करताय बाय, तसंच करताय बाय. आणि त्यात आणि कार्ट्यानं हातात मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी तर त्याला कालच पाठवला होता. त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, त्याला काल गॅस्ट्रो झाला, गॅस्ट्रो. ते दवाखान्यात पडलंय कार्टे. आता त्याचा मोबाईल आहे, फोन येत नसतो. पण आज कार्ट्यानं असं घराकडे जायचं नाही, आज टना टना उड्या मारत घराकडे जायचं. घरी गेल्यानंतर मम्मी पुढे आले, मम्मीकडे बघायचं, नाच करायचा, मम्मी आय लव्ह यू मॉक करायचा, मम्मीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा. पप्पा पुढे आला, धरायचा पपड्या, आय लव्ह यू मॉक 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 करायचा. एवढ्या आनंदात आज घराकडे जायचं. आणि पाठीमागं बसलेल्या मातानं, तुम्ही सुद्धा आनंदात घराकडे जायचं, तुम्ही सुद्धा डुलत डुलत घराकडे जायचं. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले, कसं करता खरं सांगा, सासू पुढे आल्यावर कसं करता का? बेडका सारखं नाक असं फुगवता, नागिनी सारखं तिला फुसफुस 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 करता. डावऱ्याकडे बघून बोट मोडता, म्हातारीला माझ्या भोकंडी आनंद काय काय करता का? आज तसं करायचं नाही. आज तुम्ही घराकडे टना टना उड्या मारत जायचं. आणि सासू पुढे आले, सासूकडे बघायचं, नाच करायचा.
आत्या मग करायचा म्हातारीच्या गालाचा मुका घेऊन टाकायचा म्हातारी दाणे करून खाली पडली पाहिजे म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही लई दिवसानं सापडलेली आहे धरायची म्हातारी तिची लिपस्टिक लागलेली आहे लवकर ये बाबा काय तर कर नवरा घरी आला नवऱ्याकडे बघायचं नाच करायचं यस माय डार्लिंग आय लव्ह यू राजांची शिवजयंती साजरी करा आणि वसंतरावांना घेऊन या एवढा आनंदात आज सगळ्यांनी घरी जायचं आणि तुम्हाला सांगू का हाय माझ्या लेकराला 20,000 20,000 प्रेक्षक माझ्या समोर असतो झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या लेकरानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली अखंड राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे पण यंदा 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली काय तायडे यंदा 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांच्या तोंडाला फेस आणला या कार्ट्याने शिक्षक तर घड्याळ लावून बसतय कार्ट घरला कधी जातंय आणि घरात त्याची आई घड्याळ लावून बसत्या कार्ट शाळेला कधी जातंय मे महिना त्या आईला नको वाटतो 24 तास त्याच्या बोकांनी कार्ट मागच्या महिन्यामध्ये काल रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता मस्त असा नटून थटून मी बसलेलो होतो दिली तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही म्हटलं माते भगिनी कोणतं गट तुझं युनिट तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट यंदा 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका लहान गट म्हणल्यानंतर माझं काळी चर्र झालं म्हणलं मॅडम जरा माझ्या जवळ या पाहिजे तर आजचं मानधन तुम्ही घ्या पण एक काम करा एक बस घेऊन या त्या बस मध्ये सगळी कार्टी घाला तुम्ही पण त्याच्यामध्ये बसा आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही मॅडम लय हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही पाठीमागं बसवली तर चालतील का मागं म्हणल्यावर मी पण जरा विचार केला म्हटलं ठीक आहे माझ्या मागं बसव पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं आणि जर का कार्ट्याने दंगा केला मेला मॅडम हारण्यासारख्या पडत गेल्या मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या कार्टी पण एवढी नालाय कोण चड्डी झाडतय कोण माती उधळतय कोण कोणाला दगड मारतय एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं म्हटलं मेलो वसंतराव संपलं तुमचं व्याख्यान मग माझ्या लेकरांना आज घरी जायचं सोशल मीडियाला फक्त वसंतांकारी नाव टाकत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं कोणालाच माहिती नव्हतं आणि जसं व्याख्यान रंगात आलं कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमचे पॅन्ट फाटल्या म्हणलं पहिला मी उडी टाकली कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला म्हणून हळूच माग हात लावला बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं म्हटलं नालाय का कुठं फाटल्या तर खालनं मला म्हणते कसं फसवलं थोबाड फोडेन म्हणलं तुझे असली ही माझी कार्टी एकदा तर एक माता माझ्या शेजारी बसली होती तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोंट कार्ट बसलं होतं कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं पण लय नालायक आणि आगाव होतं कार्ट माझ्याकडे बघायचं गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं मम्मी ते मिशीवाले माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय बॉब म्हणल्या मला लय भारी वाटलं म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय वा 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 मी पण जरा कौतुकाने कार्ट्याकडे बघितलं म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश कार्ट खालनच वरडलं ते बॉब जरा इकडे ये म्हणलं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं जसं आईनं तोंड दाबून कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉस म्हणताय हा होता थोडा विनोद बघ ही होती थोडी गंमत बघ हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन छत्रपतींची शपथ आहे बघ आऊ जिजाऊची आण आहे बघ बाबासाहेबांची शपथ आहे बघ हे बोरी हे फक्त हसवायला आज मी तुझ्या समोर आलोय का माझ्या लेकरानं तुमचं मनोरंजन करायला मी आज तुमच्या समोर आलोय का नाही बघ माझ्या लेकरा नाही बघ माझ्या लेकरा अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात देवळातला देव मेला
देवळातला देव मेला अंतरीचा जागवा रे. हे ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, मग कोणता जागवा? अंतरीचा जागवा. हे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कवळ्या कळ्यान माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकासाचे प्रकटे समाजे. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कवळ्या कळ्या. कोणत्या कवळ्या कळ्या? हे या महाराष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या. हे माते, तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरं, 4 वर्षाचं तुझं लेकरं तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या माझा माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बापोरी. आज तुझ्या समोर उभा आहे. वसंत हंकारी आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये. वसंत हंकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नये. आज आलं तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार बघ. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार बघ. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये पेरून जाणार बघ. हे बोरे, आज एक काम करायचं माझ्या लेकरा, पळत पळत घरी जायचं बघ. आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून माझ्या लेकरा, आज एक काम करायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, हे आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पळत पळत आज घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला हा प्रश्न विचारायचा आहे, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग. पोरांनो, हा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या माऊलीला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. त्या आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल. कारण पोरांनो, ज्या वेळेला 9 महिने 9 दिवस ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे. पोरीनो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग? याच आईला तुम्ही म्हणता काही उपकार केलेस का जन्माला घालत? याच आईला तुम्ही म्हणता तुला देता येत नाही तर जन्माला कशाला घातलंस? पोराला, या माऊलीला सगळं काय कळतं बघ. या माऊलीला सगळं काय कळतं. म्हणून 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटात येऊन पडतं पोरानो. 3 वेळचं अन्न रोज आमच्या ताटामध्ये येऊन पडतं. 103 ताप, 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल. माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील. माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल. माझं लेकरू आजारी पडल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. ही आई तुम्हाला कळाली का?
नीट बस. ही आई तुम्हाला कळाली का? ए नाही कळाली नालायकानो. याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. याच आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. कुठला तर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला आणि या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. ए पुरे ए पोरा, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. छत्रपतींची आण आहे बघ, छत्रपतींची शपथ आहे. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो पोरा. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजावरती पेरतो. हे ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला आहे, ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल, हे या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हे हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? हे नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. छत्रपतींची आण आहे, बाबासाहेबांची शपथ आहे, आऊ जिजाऊचा आदेश आहे पोरी. हे तू तुझी ओळख विसरलीस बाग. इथं बसलेल्या प्रत्येक लेकीला सांगतोय, या पंचक्रोशीतल्या लेकींना सांगतोय, या राष्ट्रातल्या लेकींना सांगतोय, माझ्या आऊ जिजाऊचा आदेश आहे पोरी. हे नीट ऐक ग, तू तुझी ओळख विसरलीस बाग. आई बापानं दिलेली तुला तुझी ओळख तू विसरलीस बाग. माझ्या छत्रपतीने दिलेली ओळख विसरली बाग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला. हे आता या राष्ट्रातील पोरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. नाही रे बोरा, हे बघ छत्रपतींचा मावळा आहेस तू. हे या राष्ट्राची शान आहेस तू, या देशाचा अभिमान आहेस तू पोरा. हे बघ पण आमच्या घरातल्या लेकीला, हे 3 वर्षाच्या लेकीवर जो हात घालतो तो हरामखोर आहे बघ. जो आमच्या लेकींच्या शरीराचं तुकडं तुकडं करतो तो आमच्यासाठी नालायक आहे. हे अशा नालायकांना मी इशारा देतोय. हे पोरी, हे असा एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ. हे तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो बघ, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो बघ आणि तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करतो बघ. हे म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. हे पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ आणि म्हणून तुला तुझी ओळख अगोदर तयार करून देतो बघ. माझ्या आऊ जिजाऊचा आदेश आहे बघ. हे पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडा होता, अंगावरती एक लुगडा होता, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होते. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. हे सगळं काय ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. हे सगळं काय ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचा शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या अर्धा लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री माई म्हणजे तू आहेस बघ पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. हे पोरी, एवढी स्वस्त नाहीस बघ तू. हे छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. हे शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे बघ पोरी. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील पण आई बापाची या राष्ट्राची मान चुकता कामा नाही पोरी. ही खरी तुझी ओळख आहे पोरी. ही खरी तुझी ओळख आहे. ए पोरा, बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली. असा आवाज काढीन हरामखोरा, कुत्र्यासारखा तुडवीन. तुला गंमत वाटत असेल
नरड्यावर पाय देईन. कशाला भीत नाही बघ मी, कुठली पोलीस केसन काय कशाला भीत नाही मी. काय छत्रपतीनं आई बाप सांगतोय, नरड्यावर पाय देईन. बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. बरं ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्ड ठोकला. पोरानं बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप म्हणतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, तेच पोरग ज्या वेळेला फक्त बापानं मोबाईल नाही दिला म्हणून आत्महत्या करतं. त्या बापानं जगायचं कसं, त्या बापानं जगायचं कसं. हे नालायकानं आई बापाचे टिंगल करू लागला, शिक्षकांचे टिंगल करू लागला आणि ते पडद्यावरचे बेगडी नायक जे तुला विमल खा म्हणून सांगतात, जे तुला गुटखा खा म्हणून सांगतात, जे तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास देतात, ते तुम्हाला आदर्श वाटू लागले. आणि शाळेतला शिक्षक त्याची तुम्ही टिंगल करू लागला, घरातल्या आई बापांना तुम्ही पायाखाली घेऊ लागला. कार बोरा बाग ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारात शड्ड ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेला आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझे संभाजी राजे उभे आहेत. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहेत. प्रत्येक जखमेतून काळे रक्त टाप 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 खाली गळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये हा महाराष्ट्राचा वाघ उभा आहे. मृत्यूला सुद्धा वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या बापा बरोबर तिचं लग्न झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, पुरी एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता तुझ्या बापाचा हात धरून ती तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला आता पहिला प्रश्न विचारलास, आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा आहे. आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होता. आठवण नाही का रे तुला आता? तुझा भाऊ बघ, त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकर, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा, स्वतः अशी राहणारा, पण त्याच हातानं स्वतः उपाशी राहणारा, पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो फाटक्या कपड्यावरचा बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, 25 ठिकाणी फाटलेला आहे, 50 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी, खरा आहे हे पोरी. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी तुझा बाई 1 वर्षाचा होता बघ, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या. तुझ्या बापाचा हात धरून, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो?
अहो ऐकलं का, मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का, मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होती. बापा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हती. अहो ऐका हो, आता डोळ्यासमोर माझा आई बाप दिसत नाही. काळीज माझं सर्र करतो, काळीज माझं सर्र करतो. कडून मिठी मारून येऊ का? सांगा ना हो, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. मला आईची प्रचंड आठवण येते. मला माझ्या डोळ्यासमोर सतत बाप दिसतो. हे पोरे, माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. हे एसटी पुरतं पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पुरी एसटी पुरतच पैसा ग. कारण आता तुझ्या बापाचा हा बंगला आणि ही गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा जा असा हंबरडा फोडू नको. जा तुझ्या आईला भेटून ये, जा तुझ्या वडिलांना भेटून ये, पण लक्षात ठेव गा, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही. हे पुरी, एकीकडे माझा आई बाप होता, एक माझा सासर होता. काय करावं मला कळत नव्हतं बघ. हे पुरी, तुझ्या बापाकडून एसटी बोलता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून कधी एकदाची मी बापाला कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा तो माझा भाऊ, लहान लेकर अक्का अक्का करत माझ्या समोर येत आणि कधी एकदाची त्याच्या गालावरून मी हात फिरवते. हे पुरी, तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बाग. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते बाग. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं पोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. माझा बाप सगळ्यात अगोदर मला त्या अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पुरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिन्ही सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापा मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पुरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला सगळं जग या लाखोच्या गर्दीमध्ये सगळी नाती आपल्या सोबत असतात, पण हक्काचा बापाचा खांदा निघून जातो पुरी. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना कोणाला तरी सांगाव्या, हा बापाचा खांदा निघून जातो पुरी. तो हक्काचा आईचा पदर निघून जातो बघ. कितीही मोठं झालं तरी त्या पदराच्या फोडून रडावं. तो आईचा पदर निघून जातो पुरी, तो आईचा पदर निघून जातो. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. ज्याला आई त्याला काही नाही बघ. माझ्या बापानं मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटी बोलतो माझ्या बापाला हाक द्यायची आबा.
आबा आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी कसं तुम्हाला बोलत होती, आबा या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर पोटात घ्या आबा, पोटात घ्या आणि मला माझा बाप माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा. अगं ऐकलंस का ग, अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली, की बाहेर बघ तरी, अगं अंगणात कोण आलंय बघ तरी. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, बोरी थोडं गाल पुढं करके काय, आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी, चल घरात, तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी, 25 वर्ष आता उलटून गेली बघ, आणि 25 वर्षानंतर 25 वर्ष आता उलटून गेली बघ, आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी, आणि माझ्या कानामध्ये आता मला हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पोरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही, आणि माझ्या दोन्ही गालाचा मुका घेणारी ती माई माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर करत पुरी, काळीज माझं सर. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये, लाखो रुपये आहेत बघ पुरी तुझ्या बापाकडे आता. एका गावाला काय ग, पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी पुरी, पुरी कशी आहे. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई आता खाली येऊन माझ्या गालाचं बुक नाही घेणार पुरी. फोटोतली आई खाली येऊन आता, अरे नालायकानो जरा लाज वाटली पाहिजे रे, म्हणून म्हणत असतो ही लहान पोरं बसवत जाऊ नका. भाकरीचा तुकडा मला दिसत नाही, आणि माझ्या गालावरून हात फिरवणारी ती बाहुली आता मला दिसत नाही बघ पोरी. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतंतर,
आला श्वास गेला श्वास, जीवा तुझं रतंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज मी माझ्या छत्रपतींच्या समोर तुमच्या काळजामध्ये पेरतो आणि मी इथं थांबतो माझ्या लेकरानो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. पोरांनो, उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही उतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही उतले, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरी. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव सदा बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे पोरा, ज्या देवीचं नाव आई आहे. हा बाप आम्हाला कळाला का? ही आई आम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो. हे पोरीनो, कधी बापाची टाच हातामध्ये घेतली का? नीट ऐका सत्य, हे वास्तव ऐका. कोणता गुगल तुला सांगणार नाही, कोणता इंस्टा तुला सांगणार नाही, कोणत्या फेसबुक वरती तुला हे सापडणार नाही. हे पोरी, बापाची टाच, बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का पोरीनो? 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला पोरी, 100 भेगा पडल्यात बघ. पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही पोरी. कारण माझं लेकरू पोरीनो, पाट्याच्या थंडीमध्ये अंगावर चादर ओढून तुम्ही झोपलेला असता माझ्या लेकरानो. पाट्याच्या थंडीमध्ये अंगावर चादर ओढून तुम्ही झोपलेला असता. माझ्या लेकरा, माझ्या बाळा, तेव्हा कुठल्या तर शेतामध्ये तुझा बाप पिकाला पाणी पाजत असतो बघ पोरी. कुठल्या तर शेतामध्ये रात्रीच्या 12 वाजता चिखल तुडवत शेताला पाणी पाजत असतो. आणि त्याच्या डोळ्यासमोर फक्त तू दिसत असतेस पोरी. त्याच्या डोळ्यासमोर फक्त तू दिसत असतेस. माझ्या लेकराला एक बूट घेऊन द्यायचं आहे, माझ्या लेकराला एक सोन्याची अर्ध्या तोळ्याची सोन्याची चेन करायची आहे. माझं लेकरू आता 11वीला जाणार. माझ्या लेकराला शहरामध्ये घालायचं आहे. माझ्या लेकराला आता लय मोठं करायचं आहे, लय मोठं करायचं आहे. हे पोरी, तुझ्या डोळ्यासमोर तुझा बाप असतो पोरा. फक्त तुझा बाप विचार करत असतो. पोराला सायकल घेऊन द्यायची. पोरगा आता 12वीला जाणार. माझं पोरग ग्राउंड वर खेळतंय. माझ्या पोराला एक सायकल घेऊन द्यायची. आणि पोरानो, त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थिंडता. कारण माझ्या लेकरानो, पोरी, आईला काय म्हणतेस? मला मोबाईल दे बाप, मला मोबाईल दे, नाहीतर मी शिकत नाही बघ, मी काहीतरी करून घेते बघ, मी कुठं तर निघून जाते बघ. आई म्हणते मी काहीतर, हे पोरी, मी काहीतर करते ग, तुझ्या बापाला सांगते ग, उपाशी ग, भुकावलेला बाप, कारण तू आता आईला धमकी दिलीस. मी काहीतर करून घेते बघ, मी मरते बघ. उपाशी ग, शेतातून आलेला तो उपाशी बाप अन्नाच्या ताटावर बसतो बाग, पहिला घास मुखामध्ये घालतो
आणि तुझी आई हळूच म्हणते, अहो लेकीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. अगं ए तोंडातला घास ग काढता येत नाही, तोंडातला घास काढता येत नाही, म्हणून तुझा बाप ग कसा तर तो घास गिळतो. हातातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो की ग पोरी, भरलेल्या ताटावरून गावात कुठल्या तर मित्राकडे जातो. 20,000 रुपयाची गरज आहे, देशील का? यावेळेचा कांदा गेला रे गेला, तुझं पैसे देतो. मित्र नाही म्हणाला तर कुठल्या सोसायटीमध्ये जातो आणि शेवटी कुठल्या तर सावकाराकडे जाऊन 10% पैसे काढतो. पोरी तुझ्या हातावरती मोबाईल आणून ठेवतो. हे आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून कुठला तर हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो. हे पोरी रात्रीची आई म्हणते, पोरी हे पोरी 12 वाजले की ग, हे झोप की ग, काय करतेस ग, मोबाईलवर काय बघतीस ग? तर आईलाच तत्वज्ञान शिकवता. तुला काय कळतं? गप झोपा. तुला काय कळतं? हे पोरी हे तुला काय कळतं? म्हणून त्या आईला नको तसं बोलता. आणि कुठला तर कोण कुत्रा हे तुला माहित सुद्धा नाही, हे आणि त्याच्याबरोबर 2-2 तास चॅटिंग करत बसता तुम्ही. हे कुठल्या तरी इंस्टावरून मेसेज येतो आय लव्ह यू म्हणून. कोण कुठला हरामखोर कुठं काय आहे तुम्हाला माहिती नाही. आणि त्याच्यावरती 2-2 तास तुम्ही वाया घालवता. आई बापाला तुम्ही धोका देता पोरीनो. हे का ग पोरी? ए पोरा ऐक रे माझ्या लेकरा, ऐक माझ्या लेकरा. थांब ही नालायक आहेत मी बघतो. नाही मला माहिती आहे सगळं, आणि माझ्यावरती नंतर हिच्या बापाची माझी भांडणं होणार मला माहिती आहे, पण ह्यांना कसं सुधारायचं तेही मला माहिती आहे. जरा थांब, साऊंड मला साथ देणं थोडासा, नाहीतर यांना मी बघतो. जरा थांबतो. जरा माणुसकी असली पाहिजे, माणुसकी. घरातल्या 3-3 वर्षाच्या लेकीवर अत्याचार चाललेत हरामखोरानो, आणि तुम्ही व्यसन करत फिरायला लागलाय. पालकानो, एवढी शंड आणि नामर्द पिढी आम्ही घडवायला लागलो. या राष्ट्रात लाज वाटली पाहिजे आम्हाला. माझं वाक्य लिहून द्या. तुम्ही मला कठोर शिक्षा द्या, मला फासावर द्या भर चौकात, पण साला हे सांगणारच मी. सांगणार. IPLच्या रना मोजत बसलो बघा आम्ही. IPLच्या रना मोजत बसलो आम्ही. यानं एवढ्या रना काढल्या आणि त्यानं तेवढ्या रना काढल्या. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. त्यांच्यासाठी आम्ही टाळ्या वाजवतो, त्यांच्यासाठी आम्ही फटाक्या वाजवतो. पण तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या या गावच्या रस्त्यावर, याचा हिसाब पोरानं तुम्ही ठेवला का माझ्या लेकरानं? याचा हिसाब तुम्ही ठेवला का? कुठला तर एक पडद्यावरचा नायक म्हणतो विमल खा, गुटखा खा, 3 पत्ती रमी खेलो. कुठल्या तर सिनेमा बघून ढसा तुम्ही रडता, पण आयुष्यभर आई आणि बाप तुमच्यासाठी झिजत आला. तो आई बाप मात्र तुम्हाला कळाला नाही. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरा. पोरी फक्त तुझ्या आयुष्यातली 10 मिनिटं घेतो, जास्त वेळ घेत नाही बघ. फक्त एक काम करायचं बघ, पळत जायचं. त्या आईला 2 प्रश्न विचारले. कुठला प्रश्न आता आईला विचारायचा नाही माझ्या लेकी. पोरा कुठलाच प्रश्न आता आईला विचारायचा नाही. त्या बापाची घरामध्ये वाट बघायची बाग. त्या बापाची घरामध्ये वाट बघायची बाग. संध्याकाळचे 5 वाजलेत अजून बाप आला नाही. 6 वाजलेत अजून बाप आला नाही. संध्याकाळचे 7 वाजले अजून बाप आला नाही. आज त्या बापाची वाट बघायची बाग. संध्याकाळचे 8 वाजले. आई म्हणाल काय झालं पोरी, कोणाची वाट बघते? जेव की झोप की, उद्या शाळेला जायचं नाही का? त्यावेळेला आईला सांगायचं नाही मला पप्पांना भेटायचंय. आज मला माझ्या बापाला डोळे भरून बघायचंय. पोरीनो त्या बापाची आज वाट बघायची. पोरा त्या बापाची आज घरामध्ये वाट बघायची बघ. आणि ज्या क्षणाला तुझा बाप तुझ्या समोर येईल माझ्या लेकरा, ज्या क्षणाला तुझा बाप तुझ्या समोर येईल, एकच काम करायचं पोरी, सगळी जळबट तोडून टाकायची, सगळी बंधनं तोडून टाकायची. पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. एवढ्या घट्ट मिठी
मारायचे, एवढ्या घट्टमिटी मारायचे, बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी कसं तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं गे, काय झालं, असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं, काय झालं, शाळेमध्ये तुला कोण काय बोलले का, बाई काय बोलली का, आई काय बोलली का? त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा पप्पा मला आई काही नाही बोलली, मला बाई काही नाही बोलली, मला कोणी काही नाही बोललं, हे पप्पा पप्पा तुम्ही मला, पप्पा मला खूप आवडतं पप्पा. त्यावेळेला तुझा बाप म्हणाल, तुझा भाऊ तुला काय बोलला का सांग, त्याची चमडीच लोळवतो. नाही हो पप्पा, दादा पण काय नाही बोलला पप्पा, जेव्हा मी 1 वर्षाची होती ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा, पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, पप्पा लहानपणी मला माझी आई रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती आणि जसं पप्पा तुम्ही माझ्या समोर येत होता, पळत येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, पप्पा पप्पा आईनं मला मारलं, पप्पा 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 आईनं मला मारलं, पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, पप्पा तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता, माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहेत. अगदी हसत मी तुमच्या हातामध्ये, अगदी हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा, पप्पा अगदी राणी सारखी, परी सारखी, अगदी वाघिणी सारखी पप्पा मी तुमच्या हातामध्ये येत होती, पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती, तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल 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 चल. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये माझ्यासाठी घोडा होत होता, पप्पा माझा घोडा ट्रिपलच्या अंतर आवाज वाढ, माझा घोडा म्हणून मी पप्पा अंगणभर तुम्हाला मी फिरवत होती पप्पा, पप्पा पोत 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 म्हणून मी तुमच्या पाठीवर बसत होती पप्पा, तुमच्या खांद्यावरून मी गावभर फिरत होती पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता पप्पा, इकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस, पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा, आई हे ठेवू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मला जर काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमच्या समोर मी येत नाही पप्पा. पण पप्पा आज गेली होती पप्पा, आज आपली शिवजयंती निमित्त पप्पा, आज माझ्या शाळेमध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आली मी पप्पा, आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, म्हणून मिठी मारते. हे पुरीनो, हे माझ्या लेकरानो, अरे त्या सोशल मीडियावर तुम्हाला सगळे फसवायला बसलेत की रे, आणि हे तुम्ही त्यांच्या विळख्यामध्ये अडकू लागला. पण आज घरी जाऊ त्या बापाला कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून घर गेला बाग, हे बापाची किंमत त्या पोराला विचार. हे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं माझ्या लेकरांनो, हे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं, हे कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं, 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं. हे त्या पोराला हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे, तुझ्या बापाचं नाव काय. हे हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत, आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापाने कधी मला एखादा घास भरवला नाही. हे 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का.
माझ्या मुखावरून हात फिरवा. याला बघ, हे तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो, त्यावेळेला ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभाय बा. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तर बाप लांबून म्हणतो, दाद्या दीदी आवडलाय काय रे शर्ट, चलू चल पैशाचं मी बघतो. हे पुराणं ती सगळी महागडी कपडे तुमचे होतात, त्या सगळ्या वस्तू तुमच्या होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने ते घेतलं, आणि सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. आणि बिना बापाचं पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतं आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चटले असते. हे पोरग डोळं भरत तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतं, पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबरडं आपल्या आईला म्हणतं, आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे, आय मला तेव्हा बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट, घाबरडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाहीत आणि आईला माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून हंबरडं फोडून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत, आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, बाळा अरे बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं. गप केलं गप. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मी मांडला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की. अरे वासनेनं भरलेल्या नजरा रोज म्हणजे शरीरावरती पडतात की रपोरा, प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत मी तुला मोठं करते की नाही सांग. गप रडू नका. 2 दिवसाने येणार आहेत, माझा पैसा घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू बसत आपल्या आईला म्हणत, आय ग नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे, तुला जर काय झालं तर मी कोणाला मिठी मारायची, आय मी शिकणार आया, मी एवढा शिकणार, एवढा पैसा कमवणार आहे, चांगल्या मार्गाने एवढा पैसा कमवणार आहे. प्रत्येक सणाला नाही, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आहे. एवढा शिकणार मी आहे, एवढा शिकणार मी आहे. पोरांनो, छत्रपतींची शपथ, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पण पोरांनो, हे तुमच्या हातावरती विमल, तुमच्या हातावरती गुटखा, तुमच्या हातावरती गांजा, तुमच्या हातामध्ये दारूचा ग्लास, तुमच्या हातामध्ये सिगारेट देणारे तुम्हाला तुमचे आदर्श वाटू लागले. पोरांनो, त्यांच्यासाठी तुम्ही रडू लागला, त्यांचे स्टेटस तुम्ही ठेवू लागला आणि घरातला आई बाप मात्र तुम्ही पायाखाली घेऊ लागला. छत्रपतींचे विचार तुम्ही पायाखाली घेऊ लागला. कारण माझ्या पोरांनो, माझ्या लेकीनो, शेवटचा एकच संदेश तुला देतो आणि मी इथं थांबतो. बघ, हे बघ, पाठीमागे येऊन तुझा बाप बसलाय बघ.
सकाळ सकाळी बाप बसलाय बघ पोरा, ज्या बापावर हसतोस, हे शाळा कॉलेजच्या गेट मध्ये ज्या आई बापाचा उद्धार तू करतोस, आई बापावरून घाण 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 शिव्या तुम्ही घालताना, तो बाप बिचारा तिथे येऊन बसलाय बघ. या बापाला पोरी बघायचं नाही बघ, तुझ्या सलीचं पैसे भरायला येतो तेव्हा तुझ्या बापाला बघायचं नाही, तुझ्या हातावरती मोबाईल आणून ठेवणारा तुझा बाप, त्या बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असाल तर एक काम करायचं माझ्या लेकरांनो, बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघ पोरी. बापाला जर बघायचं असाल रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघ. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये 2 वाजता बघायचं पोरानो. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. पुन्हा बाप आहे. तुझी आई म्हणते अहो बनियन फाटली, अंडरवेअर फाटली, घ्या घेऊन स्वतःसाठी. गप गा. पोरगीची 9वी आहे बघ, पोरगा आता 10वीला जाणार आहे बघ. अगं माझी जुनी कपडे कोण बघताय ग, माझे लेकर शिकतायत ग बस. शेवटी तुझी आई जाती बाजारात तुझ्या बापासाठी 4 कपडे घेऊन येते, तेव्हा तुझा बाप सेवा करायची म्हटलं की आई बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. थांबतो इथं, पण थांबत असताना पोरा बाप तेव्हा मरतो, बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग व्यसन करतं, तेव्हा बाप मरतो. बाप तेव्हा मरतो जेव्हा हत्तीसारखं पोरग बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं. ऐक, समोर छत्रपती आहे आणि छत्रपतींची आण आहे. नीट ऐकायचं रे नालायकानो, कितीही ऊन लागू दे, असे अनेक उन्हाळे तुझ्या बापानं झेलले नालायकानो. तेव्हा अंगावरती हा ब्लेझर आलाय पोरी, तुझ्या पायात आणि तुझ्या ताटामध्ये 3 वेळचं अन्न पडतं ना रे हरामखोरा. ज्या आई बापाचा उद्धारण घाण शिव्या देतोस त्याच मुखात तुझ्या आई बापानं अन्न घातलंय रे. हे नालायक, हे कोणी सांगणार नाही सांगणार कोणी, पण मी सांगतोय नीट ऐका रे. हे बा, समोर छत्रपती आहे, औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे आणि औरंगजेबाच्या 50वा वाढदिवसाला छत्रपती शिवाजी राजे आग्र्याला निघालेले आहेत आणि 9 वर्षाच्या संभाजी राजांनी आपल्या बापाचा मनगट पकडलेला आहे आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या बरोबर 9 वर्षाचे संभाजी राजे दाखल झालेले आहेत. त्या क्षणाला छत्रपती शिवाजी राजांना कैद झाली, छत्रपती शिवाजी राजांना कैद झाली, मृत्यूच्या दारामध्ये आपला बाप उभा आहे. 9 वर्षाच्या संभाजी राजांना कळालं, त्यावेळेला 9 वर्षाचे संभाजी राजे आपल्या वडिलांना म्हणतात आबासाहेब, जोपर्यंत आपण सुरक्षित महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाही जाणार तोपर्यंत हा 9 वर्षाचा संभाजी राजा आपल्या पाठीशी उभा आहे. आबासाहेब आपल्या पाठीशी उभा आहे. 9 वर्षाचे संभाजी राजे आणि नालायकांना आमच्या हातामध्ये तंबाखू येऊ लागली, आमच्या हातामध्ये मावा गुटखा येऊ लागला. कुठल्या तर पडद्यावरच्या नायकाचा आदर्श घेऊन आम्ही हे पोरींचे खून करायला लागलो, डोक्यामध्ये दगड घालायला लागलो. 10वीचं पोरग सुरा घेऊन पोराला मारून टाकतं. 8 वर्षाच्या चिमुरडीवर 2 नराधम कुत्रे लागले. थांबतो बाग, थांबतो. तिला घ्या, तिला सावलीमध्ये घ्या. थांबा शांतपणे, तिला सावलीमध्ये घ्या. ताई उचल, मॅडम बाकी खाली बसा. फक्त तिला सावलीमध्ये पाणी काय नाही. बाकी सगळे शांत, शांत रे, शांत. पाणी दे तिला, साखर दे थोडीशी. त्या डोळ्यातल्या अश्रूंना ताकद बनवायची आहे. हे अश्रू आपल्या आई बापासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी, महामानवांच्या विचारांसाठी आलेले अश्रू आहेत. या अश्रूंना पाठीमागे दंगा नको. तिला फक्त थोडस ऐक, साखर वगैरे द्या तिला, शांत. ऐक ऐक, पोरी
पोरा तुझा बाप तेव्हा मरतो ज्या वेळेला तुझ्या आई खिशामध्ये तंबाखू आणि गांजा सापडते, म्हणून आज मी पोरा आलोय. आई बापानं दिलेलं सुंदर शरीर व्यायाम करायचा आहे, या शरीराला न्याय द्यायचा आहे. व्यसनाच्या विळख्यामध्ये हे शरीर नासवायचं नाही पोरी. बघ तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो बघ. हे तुझ्या बापाची खरी कुस्ती केव्हा सुरू होते तेवढं सांगतो आणि मी इथं थांबतो बघ. हे पोरीनं ज्या क्षणाला तुमचं लग्न ठरतं, ज्या क्षणाला तुमचं लग्न ठरतं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं मिळालं, चांगलं खानदान मिळालं. अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरी हा तुझा बाप आहे आणि या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. थांबतो इथं बाग, पण थांबत असताना सांगू दे बाग, हे बाग नीट ऐकायचं. काळजाची दरवाजा उघडा ठेवणे नालायकानं पोरानं. बापानं मोबाईल नाही दिला म्हणून नालायका आत्महत्या करतोस, तू निघून जातोस आणि तुझा आई बापटाचा घासून घासून मरतो. त्या मोबाईल वरून त्या इंस्टावरून नको ते चाळे करू लागणार. घरातला आई बाप तुम्हाला कळलं इकडे बघ. पोलीस स्टेशनला असा बाप उभा आहे बघ, नीट ऐकायचं. अखंड राष्ट्रभर मी सांगतोय, अंगावरती सगळे ट्रोलर्स घेऊन सांगतोय, अनेक धमक्या घेऊन मी सांगतोय, पण सांगत राहणार. छत्रपतींचा आशीर्वाद आहे. हे बघ पोरी, पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे बघ. तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे बघ. बापाचा शर्ट सगळा अश्रूने भिजलेला आहे, आईचा पदर सगळा अश्रूने भिजलेला आहे, पोलीस स्टेशनची जमीन सगळी अश्रूने भिजलेली आहे. हा तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब साहेब काय वाटेल ते करा साहेब, पण माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच परत आली नाही साहेब, माझी पोरगीच परत आली नाही साहेब. माझ्या लेकीला शोधून काढा साहेब, माझ्या लेकीला शोधून काढा. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. हे तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची जशी लायकी नाही, असा कुठला तर कुत्रा येतो बघ पोरी, तुला सगळं काही फसवतं बघ. फेसबुकवरचे फोटो त्याचे वेगळे बघ, तुला दाखवलेलं घर वेगळं बघ, खिशाचा पैसा कुठून हरामखोर घेऊन येतो तुला सुद्धा माहित नसतं बघ. आणि तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. आणि 20 वर्ष तुझ्या आई बापानं तुला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं असतं आणि तुमच्या आई बापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का ग पोरीनो? हे पोरीनो, हे प्रेम आहे का? हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं हे प्रेम आहे का? सांग मला, हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचा तुकडा तुकडा करतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुला मिक्सर मध्ये घालून बारीक करतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुला पोलीस स्टेशनला विकतं, मी नाही म्हणत पोरी, अनेक न्यूज चॅनेल वरती अनेक न्यूज चॅनेल बघ पोरी, रोज बातम्या येतात. हे दिवसाला मुली गायब होतात. हे कुठे गेल्या माझ्या मुली? सांगा पोरीनो, कुठे गेल्या माझ्या मुली? जा पोलीस स्टेशनला आणि या वर्षातली फक्त महाराष्ट्राची यादी घेऊन ये गायब झालेल्या मुलींची. बाप रोज जातो पोलीस स्टेशनला, सापडलं का माझं लेकरू? हे पोलीस बांधव म्हणतात तपास सुरू आहे. बाप परत येतो, तुझ्या आईच्या गळ्यामध्ये पडतो, हंबरडा फोडून रडतो. हे प्रेम आहे का पोरी? मला सांग, हे प्रेम आहे का? मला पोरी सांग, हे प्रेम आहे का? मला सांग. हे माझ्या लेकरा, अगं 1 पेन बापाला मागत होतीस, 5 पेन बाप देत होता. एक चप्पल मागत होतीस, 50 दुकानं तुला फिरवत होता. हे पोरी, एका ड्रेस साठी शहरामध्ये तुला घेऊन जात होता. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसा करेल पोरी? सांग मला, सांग पोरी सांग. हे तुझं शिकण्याचं वय आहे बघ. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद. हे तिला आतमध्ये घे आतमध्ये घे, भर करून घे. दोघं तिघं चला, पाणी पाजा रडू देत, मोकळे होते. चला शेवटची 5 मिनिटं. हे बोरे, हे प्रेम आहे का? मला सांग बोरे, हे प्रेम आहे का? नाही बघ बोरे, हे बघ, हे तुझं शिकण्याचं वय आहे. शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभी राहायचं. बघ इकडे बघ, हे पोलीस स्टेशनला आहे आणि तुम्ही हजर राहता. पोलिसांचा फोन येतो, तुझ्या बापाला यावं, या लेख आलेलं आहे काहीतरी समजावून सांगूया. तुझा बाप तिथं पळत येतो, ओरडून सांगत असतो, हे दीदी घरला चल, अगं तुझ्या लायकीचं पोरग पाहिजे, तुझ्या पात्रतेचं पोरग पाहिजे, चल की कधी दे, घरला चल. त्यावेळेला पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून बापाला ओळखत नाही पोरीनं. थांब ते हिला घे, 1 2 3 या की रे साहेब. महेशला धर, हळूच धर. हा एकच. चला, ताकद ताकद ताकद
हे सत्य आहे, हे वास्तव आहे. एकही पोरगी आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. एकही पोरगी आई बाबाला लाचार करणार नाही. चला, तुला इथं तुझा आहे. इकडे बघा, त्या दोन मुली खेळतायत, त्यांना खाली उतरवा. तेवढं ते कोण खेळतायत बघा. इकडे बघा. शेवटचा पोरा खाली बस. शेवटचा 1 मिनिट. शेवटचा 1 मिनिट. हा, इथं काही 10-15 बाप बसलेले आहेत का? आपल्या लेकीसाठी कार्यक्रमाला आलेले हात वरती करा. चला लवकर हात वरती करा. आणि 10-20 बापांनी उभं राहा, जागेवरती उभं राहा. लवकर उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. बरी ज्या आई बाबाच्या तोंडावर आम्ही थुंकून जातो, हा तुझा बाप आहे बघ. आज मी तुला छत्रपतीच्या समोर हा बाप दाखवून देणार बघ. आज हा बाप तुला मी दाखवून देणार. हा बाप दाखवून देणार आणि मगच मी इथून जाणार बघ. पाठीमागं बघायचंय पोरीनं आणि पोरानं फक्त. आणि ज्यांचे पप्पा जागेवर उभा आहेत त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचंय. चला, पाठीमागं ज्यांचे पप्पा जागेवर उभे आहेत त्या लेकरांनी जागेवरती उभं राहायचंय. चल, जागेवरती उभं राहा पोरी. चल, जागेवरती उभं राहा. ज्यांचे पप्पा पाठीमागं उभे आहेत त्या लेकरांनी जागेवरती उभं राहायचंय. त्या मुलांनी आणि मुलीने आणि इथं माझ्या समोर यायचंय. या लवकर. चला लवकर या. इथं या, माझ्या समोर या. या लवकर या. उठा. चला लवकर या. इथं या, माझ्या समोर या. ज्यांचे पप्पा पाठीमागं उभे आहेत त्या सगळ्या लेकरांनी माझ्या समोर यायचंय. माझ्या समोर यायचंय. चल लवकर. या मुलीनं इथं या. चला लवकर या. चला. ज्यांचे पप्पा माझ्या समोर उभे आहेत त्या मुलीने आणि त्या मुलांनी इथं यायचंय माझ्या समोर. चाल लवकर. आज नाही तर परत कधीच नाही. आज नाही तर परत. त्या लेकीला बघ महेश तिथं सांग. लवकर यायचं आहे. कोणाचे बाप्पा माझ्या समोर आहे त्या मुलीने पळत माझ्या समोर यायचं आहे. आणि इकडे बघा पोरी. हॅलो. शांत. शेवट. ही पोरं खाली बसा सगळे. ही सगळी पोरं खाली बसा. पुढच्या वेळेला ही पोरं माझ्या समोर कधी बसवू नका. ही खाली बसवा सगळी. ही पोरं ही जत्राला आलेली पोरं आहे ती. यांना काही घेणं देणं नाही. खाली बसवा. पोरे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, पण हा पोरी आज तुझ्या समोर बाप तुझा उभा आहे बघ. इकडे बघ, जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. जीव गेला तरी बापा झालं. बापाची मान खाली सुद्धा कामाला. पळत जा पोरी. आणि तुझ्या समोर तुझा बाप उभाय. जा तुझ्या बापाला अगोदर कडकडे मिठी मार. जा जिथं तुझा बाप उभाय तिथं जा पोरी. पळत जा तुझ्या बापाला अगोदर कडकडे मिठी मार. जीवा अर्थ खरा बाबा थांबणारे तू बाबा जाऊ नको दूर बाबा थांबणारे तू बाबा. खेळण्यातला माझा खेळ होता तू. शहाणी होते मी, वेडा होता तू. माझ्यासाठी का रे सारा खर्च केला तू. आज तू फेडू दे पाग हे मला. जगण्या रे मला अजूनही तूच हवा. थांबणारे तू बाबा जाऊ नको दूर. बापासारखे दैवत नाही. आणि म्हणून आई वडील, गुरुजन, थोरांचे विचार आत्मसात करा. खूप महत्वाचा संदेश. युवा व्याख्याते, समाज परिवर्तनकार
प्राध्यापक वसंत हंकारे सरांनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेला आहे. आभार प्रदर्शनासाठी ॲडव्होकेट गोरख थेटे आभार मानते. शिवजन्मोत्सव सोहळा कार्यक्रम प्रसंगी आपले युवा व्याख्याते तसेच समाज परिवर्तनकार वसंत हंकारे सर यांनी जे न समजलेले आईबाप समजून दिले त्याचा सर्वांनी बारकाईने अभ्यास केला पाहिजे आणि आपले आई वडील आपल्यासाठी काय आहे हे सगळ्यांनी व्यवस्थितरित्या समजून घेतलं पाहिजे. आणि एकच सांगतो, चार चौघात आई बापाची मान खाली झुकू नये असं लेकीने जगावं आणि आई वडील कुणाकडे हात पसरायची वेळ येऊ नये असे मुलाने जगावं हेच सांगतो. आणि सर्वांचे खूप खूप आभार मानतो. शिवजन्मोत्सव समिती गिरणारे. धन्यवाद.